नाशिक नांदगावमधील शेतकरी उपोषण करणार आहेत। बोलठाण बाजार समितीमध्ये सोमवारपासून ते उपोषण करणार असल्याची माहिती समोर येते। बोलठाण बाजार समिती 1 महिन्यापासून बंद आहे। बाजार समिती चालू करण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे आणि बाजार समिती सुरू न केल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे। बोलठाण कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार समिती 1 महिन्यापासून बंद आहे, त्यामुळे दुष्काळात शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडलेली आहे। बाजार समिती त्वरित सुरू करावी या मागणीसाठी येत्या सोमवारपासून आमरण उपोषण शेतकरी करणार आहेत। बाजार समिती तात्काळ चालू कराव्यात, या सक्तीची डबल तोलाई वसुली बंद करावी, ज्या वाहनाला हमालीची गरज नाही त्या मालाची हमाली बंद करावी या मागण्यांसाठी शेतकरी आमरण उपोषण करणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे एकीकडे लोकसभेची धामधूम सुरू आहे, प्रचार सुरू आहे निवडणुकीसाठी आणि त्यामध्येच आता शेतकरी उपोषणाला बसणार असा इशारा त्यांच्याकडून देण्यात आला आहे। त्यामुळे सोमवारपर्यंत नेमकं काय होतं आणि जर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर पुढे शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम राहतात का ते बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।